रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ बनत असताना कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला, कुठल्याही प्रकारच्या कोणालाही मला टार्गेट करायचं नाही. हे बोरगाव गणपतीचं भव्य असं मंदिर आहे. या मंदिराचा भक्त म्हणून या मंदिरामध्ये तुळशी अर्चन असेल, नामजप असेल आणि अनेक प्रकारची दिंडी असेल. या सर्व काम करत असताना एक मंदिरामध्ये मला मनाला खुपलंय, माझ्या मनाला टोचलंय, म्हणून हा स्पष्टपणे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये काहीही नाही, तेवढ्या पाट्या काढाव्या एवढीच माझी नम्र विनंती आहे. एक हिंदू म्हणून माझी नम्र विनंती आहे. रामकृष्ण. मी अजिनाथ पाटील बलांडे. गिरजा नदीच्या तीरावर सुंदरसं वसलेलं व बोरगाव अर्ज, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथलं वसलेलं हे सुंदरसं पंचकृषीचं ग्रामदैवत एक देवस्थान आहे. स्वयंभू भगवान गणेशाची इथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. स्वयंभू भगवान गणेश आहे. इथून पंढरपूरला आषाढीला इथून पायदिंडी सोहळा जातो. इथून षष्ठीला नाथांच्या दरबारामध्ये इथून तर पैठणपर्यंत पायदिंडी सोहळा जातो. इथं तुळशी अर्चन होतंय. इथं श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाभर नामजप होतो. हे एक हिंदूंचं मंदिर आहे. हे पंचकृषीचं एक आराध्य दैवत आहे. आणि ह्या दैवताच्या मंदिरामध्ये एक अशी पाठी पाहायला भेटते की अगरबत्ती, धूप, दिवे बाहेर लावावे, म्हणजे मंदिरात लावू नये. याचा अर्थ असा नाही मंदिर काळं होत आहे असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांना एक विनंती आहे, हे मंदिर जर काळं होत असेल तर आपण रंगरंगोटी करू शकतो. हे मंदिर जर काळं होत असेल, खराब होत असेल तर आपण रंगरंगोटी करू शकतो. भाविक भक्तांच्या इथं आपल्या भावनेला दुखावल्या जात आहेत. भाविक भक्तांच्या मनात माझ्याच दुखावल्या जात आहेत. कारण की आम्ही सांगत असतो कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, कथाच्या माध्यमातून सांगत असतो की हिंदू मंदिरांमध्ये आपले बारीक मुलं असेल तिथं दिवा घेऊन जायला लावा, तिथं दीपक घेऊन जायला लावा, तिथं स्नान करायला लावा, मंदिरापाशी मुलांना गीतेचं पठण करायला लावा, हनुमान चालिसा म्हणायला लावा. आणि जर परिसरामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये हिंडत असलो, प्रचार करत हिंडत जरी असलो तर आपल्या स्वतःच्या गावामध्ये ही पाठी पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला खंत निर्माण झाली. आणि कोणाचं, मला याच्यातून कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाला टार्गेट करायचं नाही. एक हिंदू म्हणून, एक ह्या भगवान गणेशाचा एक सेवक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की एवढी तुम्ही पाठी काढावी. ही सगळ्यांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री गणेश.